वरती स्मार्ट सिटीचा इंदोरचा डोंगराचा पायथा आहे आणि इथे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे डोंगर आहे आणि इथे बघू शकता राजा राणीचे झाड. हे पण दाखवूस हे बघा असं आतमध्ये आहे, खूप सुंदर आहे. काढायला लागेल. हे बघा राजा राणीचं झाड खूप सुंदर आहे, मस्त वाटतंय. तर खूप छान सीन आहे. मोर येतात इथे मोर येतात संध्याकाळी ह्या जंगलात. आणि चला, हे आहे इंदोरचे पोहे फेमस, बघू शकता पोहे आणि खूप फेमस आहे. हे ढोकळा आहे फेमस आणि आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत, बघू शकता. आणि आम्ही या तुम्ही पण खायला. ढोकळा आहे इथे बघा, पोहे, आणि तुम्ही या खायला. इथे आम्ही इंदोरमध्ये आलेलो आहोत आणि एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि हे ढोकळा, पोहे, कचोरी सगळं एन्जॉय करत आहोत. तर तुम्ही पण या खायला. आम्ही आताच ढोकळा आणि पोहे खाल्ले आणि आता चाललो आहे. कर 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 पट. खूप गर्दी आहे. आम्ही खाल्ला आहे जैनम स्वीट्स नमकीन बेकरी इथे. आता आम्ही निघालो आहे इंदोर बस स्टॉपकडे. आम्हाला जिथून पुण्याची बस पकडायची आहे. बघू शकता इंदोरचं सिटी, इंदोर सिटी कशी आहे ती बघा. ट्रॅफिक जाम, रोडवरील बाहेरील सीन बघा, किती छान झाडे लावलेली आहेत. ब्रिज आहे मस्त असा बघा. आणि इथे उष्णता अजिबात नाही आहे, थंड वातावरण आहे. उन्हाळ्यात देखील फारसे गरम होत नाही आणि ट्रॅफिक जाम अजिबात नाही आहे इथे इंदोर सिटीमध्ये, बघू शकता. ब्रिजचं काम चालू आहे, बघू शकता. आणि इंदोर सिटीमध्ये कुठेही कचरा दिसत नाही, खूप क्लीन सिटी आहे ही. तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही, खूप स्वच्छता आहे तिथे आणि शांत वातावरण आहे आणि खूप सारी झाडी आहेत. बघत आहात आजूबाजूला खूप सारी झाडी लावलेली आहेत. संध्याकाळ होत आली आहे आणि बघू शकता अजिबात रस्त्याने गर्दी नाही आहे. उंच उंच बिल्डिंग आहेत. आणि खूप सारी हिरवीगार झाडी आहेत. पोल्युशन अजिबात नाही आहे तिथे. आणि रस्ते देखील खूप क्लीन आहेत, खड्डे नाही आहेत कुठेच.
छान छान असे रस्ते आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी झाडे अशी खूप लावली गेलेली आहेत तिथे. आणि संध्याकाळ होत रात्र होत आली आहे. अंधार पडत चाललेला आहे. रात्रीचे 7:30 वाजले आहेत. आता आम्ही निघालोय इंदोरवरून पुण्याला यायला. तर आम्हाला बस मध्ये बसायला जायचं आहे. तर आम्ही आलेलो आहे या मॉल समोर. आम्हाला इथे थांबवायला लावलेलं आहे. एंट्रेंस सही है ना? तर आता आम्ही हाँ इधर ही रोक लो. एंट्रेंस सही है ना? फोनिक्स मॉल्सच्या समोर उभं राहणार आहोत. बघू शकता किती सुंदर मॉल आहे. आणि फाउंटन आहे तिथे. छान छान लाइटिंग केलेली आहे. बघू शकता 4 व्हीलरचं पार्किंग. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. रात्रीचं अशी लाइटिंग लागल्यामुळे खूप सुंदर वाटते. आणि आम्ही आता जाणार आहोत पुण्याला. आमची थोड्याच वेळात बस येणार आहे. तर आम्ही इथे बसची वाट पाहत आहोत. तर तुम्हाला हा मॉलचा सीन कसा वाटला ते सांगा कमेंट्समध्ये. आतमध्ये जायचं होतं, मोह आवरत नव्हता, पण काय करणार, वेळ नव्हता म्हणून गेलो नाही शॉपिंगला. कारण बस येण्याची वेळ झाली होती. आमची बस आता थोड्याच वेळात येईल. आणि आमच्या दोघांच्या गमती चालल्या आहेत. छान असं लॉन बघा मॉल समोर. आता आमची बस आलेली आहे गेट नंबर 2 ला. इथे गेट नंबर 2 आहे.